नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आज सगळ्यात जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता सारंगचं दुसऱ्या मुलीशी लग्न होण्यासाठी भैरवी काय काय करते आणि भैरवीचा डाव उलथून पाडत आता सावली पुन्हा भैरवीला कशी तोंडावर आपटवते, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता अमृता आणि राजकुमार देखील आता सारंगला समजवायला आलेले असतात. आणि काहीही करून जर सारंगने विधीसाठी दुसऱ्या लग्नाचा विधी केला तर सगळं काही व्यवस्थित होईल असे अमृता राजकुमार बोलते. पण सारंग काही ऐकायला तयारच नसतो. सारंग म्हणतो की सावली जे काही बोलते ना, त्या गुरुजींवरती त्या सावलीचा विश्वास बसला म्हणून ते बोलते, बाकी काही नाही आहे. कुणी काही जरी म्हटलं तर मी असं काही करणार नाही असे सारंग आता अमृता आणि राजकुमारला ठणकावून सांगतो. आणि आता इकडे राजकुमार म्हणतो की आपल्याला कॉन्ट्रॅक्ट करायचं रे. तर आता सारंग म्हणतो की कॉन्ट्रॅक्ट या अगोदरही पण असं झालंय ना दादा, मी तुला सांगतो हे बघ, जर एखाद्या मुलीशी मी विधिवत लग्नसुद्धा केलं आणि नंतर ती मुलगी बदलली आणि म्हटली की नाही नाही मला ना सारंगवरती प्रेम झालं आहे, मी सारंगला नाही सोडून जाऊ शकत, मग काय करायचं दादा असे सारंग बोलतो. आता राजकुमार म्हणतो की आपण जर त्या पोरीसोबत डिस्क्लोजर कॉन्ट्रॅक्ट केलं तर. आणि त्यानंतर आता राजकुमार म्हणतो की जर आपण असं केलं तर कायद्याच्या कचाट्यात आपण सेफ राहू. सारंग म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव दादा, कायदा नेहमी स्त्रियांच्या बाजूने झुकलेला असतो, माहिती आहे ना तुला. सारंग म्हणतो जर ती मुलगी कोर्टात गेली तरी कोर्ट काय निकाल देईल दादा. सारंग म्हणतो की आपण हे सगळं अंधश्रद्धेच्या नावासाठी केलं आहे आणि त्या नावाखाली केल्यामुळे कोर्ट आपल्याला तुरुंगात टाकील, तुला कळतंय का असे सारंग बोलतो. आता इकडे तिलोत्तमा चंद्रकांत रावांसमोर बेडरूममध्ये असताना तिलोत्तमाला भैरवीचा कॉल येतो. घाबरतच तिलोत्तमा फोन उचलते. भैरवी म्हणते तिलोत्तमा ऐक, मला भैरवी वजे म्हणतात आणि मी जे बोलते ना ते करून दाखवते. मी तुला सांगते आता ते लक्षपूर्वक ऐक. मी तुला एक लोकेशन पाठवते आणि त्या लोकेशनवरती लगेच ये. आणि जर तू आली नाही तर तुला माहितीच आहे पुढे मी काय करील ते. हसतच आता चंद्रकांत रावांसमोर तिलोत्तमा म्हणते की हो येईन ना मी. तर आता चंद्रकांतराव म्हणतात काय गं, कुणाचा फोन आहे. भैरवी चंद्रकांतचा आवाज ऐकते. भैरवी म्हणते काय चंद्रकांतजी आहेत का तिथे, आणि सांग ना त्यांना तुझे कारनामे, तू काय काय केलंय ते सांग. तिलोत्तमा आता भैरवीच्या त्या बोलण्याने घाबरते आणि फोन ठेवता क्षणी आता तिलोत्तमा चंद्रकांत रावांना म्हणते की एक काम आहे, मी लगेच आली, आणि तिलोत्तमा निघून जाते. आणि आता इकडे सावली आणि अनामिका बाहेर आता उभ्या असताना तिलोत्तमा टेन्शनमध्ये तिचा मोबाईल बघत बाहेर जाऊ लागते. सावली तिलोत्तमाला हटकवत म्हणते की तिलोत्तमा मॅडम, अहो कुठे निघालात तुम्ही, काही टेन्शन आहे का, तुमच्या चेहऱ्यावरती टेन्शन दिसते. तिलोत्तमा घाबरतच म्हणते की टेन्शन, मला कसलं टेन्शन, आणि मी कुठे चालले तुला काय सांगू, का सांगू बरं. आता तिलोत्तमा म्हणते की मला प्रश्न विचारू नकोस. तरीही सावली म्हणते की काही झालंय का मला सांगा ना. आता तिलोत्तमा म्हणते की हे बघ, माझ्या वाटेत जाऊ नको आणि माझ्या वाटेच्या आड येऊही नकोस. मी जे काही करते ना ते माझं मी बघून घेईल असे म्हणत तिलोत्तमा आता तेथून निघून जाते. तर आता मात्र इकडे मोठा धक्का बसतो. सावली म्हणते नक्कीच काहीतरी वेगळं घडतंय. आणि सावली म्हणते की नक्कीच काहीतरी मोठी गडबड आहे आणि मला त्यांच्या पाठीमागे जावंच लागेल आणि काय चाललंय ना ते समजावून घ्यावा लागेल असा विचार आता सावली करते. आता अनामिका ते सगळं बघून सावलीला म्हणते की तिलोत्तमा मॅडम अशा बाहेर का गेल्यात. तर सावली म्हणते मला माहीत नाही, पण अनामिका ऐक ना, मी जरा बाहेर जाऊन येते बरं का. आता सावली म्हणते की सारंग सरांनी जरी विचारलं तरी त्यांना सांग मी जगन्नाथजीकडे जाते. आणि आता इकडे तिलोत्तमा तिच्या आलिशान गाडीतून आता भैरवीने सांगितलेल्या लोकेशनवर येते. तर पाठीमागून आता रिक्षा करून सावलीसुद्धा तिलोत्तमाचा पाठलागावरती तिथे आलेली असते. मोबाईल बघत तिलोत्तमा आता जाऊ लागते. तिलोत्तमा विचार करते की भैरवीने दिलेल्या लोकेशनवरती मला ना काहीही करून जावाच लागेल. आता इकडे सावली ही तिलोत्तमाचा पाठलाग करत असते. तेवढ्यात आता तिलोत्तमाला भास होतो. तिलोत्तमा पाठीमागे बघते आणि विचार करते की माझा कुणी पाठलाग करते की काय, मला असा काय भास होतो. आणि पटकन आता तिलोत्तमा तशीच पुढे निघून जाते. तिलोत्तमाचा आता सावली पाठलाग करत असताना आता हुकाचूक होते आणि सावली म्हणते आता तर तिलोत्तमा मॅडम माझ्या डोळ्यासमोर होते, अचानक कुठे गेल्या असती ती. आणि भैरवीने दिलेल्या लोकेशनवर आता त्या ठिकाणी तिलोत्तमा आलेली असते. मोबाईलमधील लोकेशन बघत आता तिलोत्तमा तिथे येताच सावली इकडे विचार करते कुठे गेल्यात, आणि सावली तिलोत्तमाला शोधू लागते. आणि इकडे आता पटकन तिलोत्तमा भैरवीला फोन करून म्हणते कुठे भैरवी तू सांग. भैरवी म्हणते तिलोत्तमा एवढ्या लवकर घाबरून जाऊ नकोस,
आणि मी ते सांगते ते ऐक. पुढे तुला जो दरवाजा दिसतोय ना समोर, तेथून सरळ आतमध्ये चालत ये आणि तिथे आली की तुला समोर आपोआप सगळं काही दिसून येईल. असे म्हणत आता भैरवी फोन ठेवते आणि फोन ठेवताच आता तिलोत्तमा दरवाजापाशी येऊन दरवाजाला थाप मारत म्हणते, हॅलो, कुणी आहे का? आणि त्यानंतर दरवाजा उघडून तिलोत्तमा आतमध्ये जाते. आतमध्ये कुणीही नसतं आणि ती एक अडगळीची खोली असल्याचा तिलोत्तमाला वाटतं. तिलोत्तमा आता त्या खोलीमध्ये दरवाजा लावून इकडे तिकडे बघू लागते, तर सावली आता बाहेरच तिलोत्तमाला शोधत असते. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा पुन्हा भैरवीला फोन करून म्हणते की भैरवी, तू कुठे आहे अगोदर ते सांग. तर भैरवी म्हणते, माझी गरजच नाही आहे तिलोत्तमा तिथे, तुझ्या जे गरजेचं आहे ना ते बरोबर तिथे आहे. आणि लगेच आता भैरवी म्हणते की तुझ्या समोरच तुझ्या गरजेची वस्तू ठेवलेली आहे, तुझे डोळे फाडून एकदा बघ. समोर आता LCD लावलेला असतो आणि त्या LCDमध्ये हॉस्पिटलमध्ये सानिका ज्यावेळेस ॲडमिट होती, तिच्या डोळ्याला तोंडाला पट्ट्या बांधलेल्या होत्या. जळालेल्या अवस्थेत सानिका म्हणत असते की बाबा, आमचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे. त्याचा सगळा व्हिडिओ आता तिलोत्तमा उघड्या डोळ्यांनी बघू लागते. आणि त्यामध्ये सानिकाने सांगितलेले असते की चंद्रकांतराव आणि तिलोत्तमा मॅडमच्या भीतीमुळे मला म्हणजे नीलला मला पाठिंबा देता आला नाही. चंद्रकांतराव आणि तिलोत्तमाच्या नकारामुळे मी आत्महत्या करत आहे, असे आता सानिकाने म्हटलेली कबुली जबाब आता सानिकाच्या आवाजात त्या व्हिडिओमध्ये असतो आणि तिलोत्तमा ते बघते. आणि सानिकाने म्हटलेले असते की माझ्या या झालेल्या अवस्थेला फक्त मेंदळे कुटुंब जबाबदार आहे. आणि आता तो व्हिडिओ बघत आता तिलोत्तमा जाम घाबरते. तिलोत्तमाचा भैरवीसोबत फोन चालूच असतो आणि तिलोत्तमा म्हणते, नाही भैरवी, असं होऊच शकत नाही. आणि भैरवी तिलोत्तमाला म्हणते, बघितलं का, हेच तुझं सत्य आहे आणि हे सत्य जर मी मेंदळे कुटुंबाला सांगितलं तर तुझं काय होईल? भैरवी म्हणते की तिलोत्तमा, इथून पुढे मी तुला जे जे सांगते जर ते तू ऐकलं नाहीस ना आणि माझ्या कुठल्या जरी गोष्टीला तू नकार दिला तर हे फुटेज मी सगळ्यांना दाखवील, असा दम आणि अशी भीती आता भैरवी तिलोत्तमाला करते. आणि जर तुझा हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला तर मग काय होईल? आता तिलोत्तमा जाम घाबरते. आणि इकडे आता वेड्यासारखी सावली तिलोत्तमाच्या गाडीजवळूनच आता तिलोत्तमाला बघत असते. आणि घाबरतच तिलोत्तमा म्हणते, नाही, हा व्हिडिओ कुठेच व्हायरल करू नकोस भैरवी. भैरवी म्हणते, आत्ता फक्त एकच कर, काही जरी झालं तरी सारंगला लग्नाला तयार कर. आणि तिलोत्तमा म्हणते, नाही, सारंग लग्नासाठी तयार होणार नाही. तर आता भैरवी म्हणते की हे बघ तिलोत्तमा, मी तुला सांगते, जर तो लग्नाला तयार झाला नाही तर तुझी अवस्था काय होईल ना ते तू बघतच राहा. आणि लगेच आता भैरवी म्हणते की जर तू माझं ऐकलं नाही तर बघ मग काय होतंय ते, असे म्हणत लगेचच कोणीतरी एक जाळाचा टेंभा आता त्या अडगळीच्या रूमजवळ फेकतो आणि लगेच आता तिलोत्तमा असलेली त्या रूमला आग लागते. आग लागता क्षणी तिलोत्तमा जाम घाबरते. दरवाजा बंद असतो. मोठ्याने ओरडत तिलोत्तमा म्हणते, वाचवा भैरवी, अगं आग लागली. भैरवी फोन कट करते. आणि इकडे आता त्या धुराच्या आणि आगीच्या लाटा मोठमोठ्याल्या होऊ लागताच आता सावली ते बघते. तिलोत्तमा मोठ्याने ओरडत असते. सावली तिलोत्तमाचा आवाज ऐकते आणि म्हणते, तिलोत्तमा मॅडम. पळतच आता सावली त्या घरासमोर येते. तिलोत्तमाला आता चारही बाजूने आगीने घेरलेली असते. तिलोत्तमा खोकू लागते. आणि इकडे आता सावली पळतच आता दरवाजा उघडून आतमध्ये जाते. तिलोत्तमाला आगीने घेरलेलं असतं. पटकन आता सावली तिलोत्तमाला म्हणते, तिलोत्तमा मॅडम. तर तिलोत्तमा घाबरतच सावलीला मिठी मारते. तिलोत्तमाला खोकला येत असतो. तिलोत्तमाच्या नाकातोंडात धूर गेलेला असतो आणि त्याच वेळेस सावली तिथेच असलेली एक रग तिलोत्तमाच्या अंगावर टाकते आणि मोठी धैर्याने आता सावलीने तिलोत्तमाला जोराने दरवाजाच्या बाहेर आणलेलं असतं. तिलोत्तमाची अवस्था अतिशय बिकट झालेली असते. आणि लगेच आता तिलोत्तमाकडे बघत सावली म्हणते, तिलोत्तमा मॅडम, तुम्ही ठीक आहे का? तर तिलोत्तमा म्हणते, हो. तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की सावली, मला एक वचन दे, इथे जे काही झालं ते तू कुणालाच सांगणार नाही, अगदी सारंगलासुद्धा नाही. आणि लगेच आता सावली म्हणते की अहो काय बोलताय तुम्ही, इथे तुमच्या सगळ्या जीवावरती बेतलं, एवढी मोठी गोष्ट घडली. तर तिलोत्तमा ऐकायला तयारच नसते. तिलोत्तमा म्हणते, सावली अगोदर मला वचन दे. आणि तिलोत्तमाची अवस्था बघताच सावली काहीही विचार न करता तिलोत्तमाला वचन देते आणि म्हणते की मी तुम्हाला वचन देते, मी काहीही सांगणार नाही. आणि सावली आता तिलोत्तमाला घरी आणते. बेडरूममध्ये येताच आता चंद्रकांतराव तिलोत्तमाला म्हणतो की तिलोत्तमा, अगं काय झालं, तुला बरं वाटत नाही आहे का? तिलोत्तमा म्हणते की मला चक्कर येत होती, पण आता सगळं काही बरं वाटतंय.
आणि आता चंद्रकांतराव पेनकिलर द्यायला लागताच इकडे सावली म्हणते की बाबा नका देऊ पेनकिलर, कारण तिलोत्तमाने सावलीला खुणावलेलं असतं. चंद्रकांतराव म्हणतात का? सावली म्हणते की सतत मळमळ त्रास होत राहिला ना तर गोळ्या द्यायला नाही पाहिजे, मी लिंबू सरबत घेऊन येते. आता इकडे सावली किचनमध्ये येते. अनामिका म्हणते काय झालं? तर सावली म्हणते काही नाही गं, तिलोत्तमा मॅडमला चक्कर आली, मी घेते ना त्यांची काळजी. अनामिका म्हणते की अशी कशी चक्कर आली? आणि आता अनामिका म्हणते की तिलोत्तमा मॅडम बाहेर कशासाठी गेल्या होत्या? तर सावली रागाने अनामिकाकडे बघते. तर अनामिका म्हणते की मी ना तिलोत्तमा मॅडम टेन्शनमध्ये दिसत होत्या म्हणून असंच बोलले. आता सावली सरबत बनवू लागते. तेव्हा आता अनामिका म्हणते की सावलीताई एक ग्लास सरबत तुमच्यासाठी सुद्धा बनवा. सावली म्हणते का? अनामिका म्हणते की कारण तुम्ही खूप थकल्यासारखे वाटतात. सावली म्हणते की अगं मी ठीक आहे, मला काही नाही झालेलं. आणि आता इकडे सावली बेडरूममध्ये येते. तर सारंग आता सावलीला म्हणतो की का गं सावली, मला त्या अनामिकाने सांगितलं तू जगन्नाथजींकडे गेली होती, कशासाठी गेली होती गं? सारंग म्हणतो की कशासाठी गेली होती ग तू? मला कन्व्हिन्स करायला सांगितलं असेल जगन्नाथजींना, बरोबर ना? सारंग म्हणतो की सगळेजण असेच का विचार करतात, मी सगळ्यांना कसं समजवायचं ते. आणि इकडे आता सावलीला काहीच कळायला मार्ग नसतो. सावली म्हणते मी तिथे गेलं, कुणाचं काय चाललंय ना तेच काही कळत नाही. सारंग म्हणतो सावली तू अगोदर शांत हो. आणि आता सारंग म्हणतो कुणी काही तुला बोललंय का? तर त्याच वेळेस आता सावली बोलू लागता. सावलीला तिलोत्तमाला दिलेले वचन आठवते. तिलोत्तमा म्हटलेली असते की सावली तुम्हाला वचन दे, तू कोणाला काहीही सांगणार नाही, सारंगला तर नाहीच नाही. आणि आता सावलीचं तोंड बंद झालेलं असतं आणि तिलोत्तमाला वचन दिल्यामुळे सावलीला आता सारंगला खरी हकीकत सांगता येत नसते. त्यानंतर आता इकडे सावली ही सारंग सोबत एक महत्त्वाचा भयानक प्लान करते आणि सारंगला विश्वासात घेऊन आपण हे सगळं आता आपल्याला करायचं आहे असा सावलीने सारंगसोबत आता डाव रचलेला असतो. इकडे आता भैरवी ही तिलोत्तमाकडे येते आणि म्हणते तिलोत्तमा तुला धक्क्या मागून धक्के पचवायची जर तुझ्यात ताकद असेल तर तुला अजून एक मोठा भयानक धक्का मी देते आणि भयानक सत्य सांगते. तर आता हाताची घडी घालून तिलोत्तमा म्हणते की काय सांगायचं सांगच आता तू. तर आता भैरवी म्हणते की हे बघ. भैरवी म्हणते की तिलोत्तमा मी काय सांगते ना ते आता कान उघडे ठेवून ऐक. आणि भैरवी म्हणते तिलोत्तमा अनामिका जी आपल्या घरी कामवाली म्हणून आलेली आहे तीच आहे अनामिका, म्हणजे सानिका जगन्नाथ पंडित. आणि जेव्हा आता ते भैरवीचे सत्य तिलोत्तमा ऐकते, तिलोत्तमाच्या काळजाचा ठोका चुकून तिलोत्तमाच्या पायाखालची सरकलेली असते ती जमीन. आणि अनामिका ही तिसरी कोणी नसून जगन्नाथची मुलगी सानिका असल्याचे सत्य भैरवीने आता समोर आणलेलं असतं. तर आता सावली ही सारंगला सोबत घेऊन भैरवीचे सत्य उघडे करून कशी भैरवीवरच उलटवते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.